ही महायुतीमध्ये लढायचे एकत्र हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब तिघांनी एकत्र बसून निर्णय घेतला की आपण टोकाला जायचं नाही, पण ज्याला जसे निर्णय घ्यायचे तसे स्थानिक लेवलला पालकमंत्र्यांच्या लेवलला निर्णय घ्या. मग अशी पालकमंत्र्यांनी बैठक आमची साताऱ्यात घेतली होती. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की बाबा प्रत्येक आमदाराला महायुतीचा जसा सोयीचा निर्णय वाटतोय तसा त्याने अलायन्स करावं. आम्ही प्रयत्न केले, दोन्ही पक्षांशी बोललो, अजितदादा गटाशीही बोललो होतो आणि भाजपशीही बोललो. आम्हाला भाजपशी कम्फर्टेबल राहिलं कारण आम्ही आमदारकीला सुद्धा भाजपच्याच उमेदवारांबरोबर त्या कार्यकर्त्यांबरोबर आम्ही शिवसेना भाजप एकत्र लढलेलो आहे कोरेगाव मतदारसंघापुरतं. आणि तेच अलायन्स आमचं तिथं झालं आणि त्या अलायन्समध्ये आमचे 2 शिवसेनेचे 2 भाजपचे असे 4 माजी सदस्य निवडून आले. ही वस्तुस्थिती आहे. आता पोस्ट अलायन्स ज्यावेळेला आमचा पक्षाचा कॅम्प लागला, आमचे दोन्ही सदस्य गेले. परंतु नंतर आमच्या लक्षात असं आलं की ज्या वेळेला ही सत्ता स्थापन होते त्यावेळेला अचानकच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढलो, त्यांच्याबरोबर काही लोक जाण्याची भूमिका घेत आहेत किंवा दुसऱ्या तुमच्या यांच्याबरोबर जाण्याची, काँग्रेसच्या बरोबर जाण्याची भूमिका घेत आहेत. ती भूमिका आम्हाला आवडली नाही. मी एकनाथ शिंदे साहेबांना जाऊन वर स्पष्ट सांगितलं होतं की साहेब, जे तुम्हाला कोण ब्रीफिंग करत आहे तसे चित्र नाही आहे. सत्य परिस्थिती खालच्या लेवलला वेगळी आहे. त्यामुळं तुम्ही जरा विचार करून निर्णय घ्या. मी त्यांना सांगितलं होतं. पण ज्या वेळेला आम्ही तिथं गेलो, मी काही चुकीचं केलं नाही. निवडणूक पूर्व युती माझी ज्या पक्षाबरोबर होती त्याच पक्षाबरोबर आम्हाला मॅन्डेटरी आहे. म्हणजे सगळ्याची कल्पना तुम्ही एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाईंना दिली होती याआधी, मग तरीही ते असं का म्हणतायत की आमच्यासोबत जे आहे ते कुठेतरी आमच्या पाठीत खंजीर खूप असं गेल्याची भावना ते व्यक्त करतायत. ते माझ्याबद्दल बोलत नाहीत. अजितदादा पक्षाचे जे 5 सदस्य फुटले ते याच्यामुळे फुटले की त्यांनाही ही भूमिका पसंत नव्हती की शरद पवार गटाबरोबर जायचं किंवा काँग्रेसबरोबर जायचं. त्यांचं म्हणणं हेच होतं की आम्हीही जाणार नाही, हे त्यांचं म्हणणं होतं. म्हणून तर ते ओपन तिथं आले. त्यांचं संख्याबळ जुळत नाही हे पाहिल्यानंतर मग आता ह्या सगळे प्रश्न उद्भवले. बरं, आता तुम्ही मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी गळाभेट घेतली, कानात देखील काही कुजबूज झाली, नेमकं काय घडलं तिथे? जयाभाऊंनी आता आम्ही अलायन्समध्ये लढलो एकत्र, त्यामुळं ते त्या ठिकाणी त्यांनी मला मदत केली. म्हणूनच मी त्यांना आमचे आज नाही तर धन्यवाद मानले त्यांचे. धन्यवाद मानले. खरं तर आता एक बैठक पार पडली एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची. तर आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि आमदारांचं म्हणणं आहे की आमची कायमच गळचेपी होत राहिली आहे. जर असंच